नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओळकाईवाडी लोणावळा या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या नम्रता आशिष चौरे या वहिनींशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्याबरोबर संवाद साधत असताना आजच्या भागात आपण त्यांची प्रेमकथा तर ऐकणार आहोतच, पण त्याचबरोबर ना आज त्यांना बोलतं करूया. तर चला जाऊन भेटूया चौरे कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार बाबा. बरं ना. बरं बरं. आम्ही रोज बघतोय टीव्हीवर. होय. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. वाऱ्याची आली झुळू हळूच कानात सांगून गेली, आशिषला घेऊन तयार राहा, होम मिनिस्टर येत आहे तुमच्या घरी. वाऱ्याची झुळू घेऊन सांगून गेली. बरं बरं, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. हे आई. नमस्कार. या मम्मी. बरं. हे दीर. नमस्कार. ते आजी. त्या दोन्ही नणंद. ते त्यांचे मिस्टर. हे त्यांचे मिस्टर. हे मोठे मामा. हे मामा. ते एक मामा. तिकडे नमस्कार. मामी. हो, मामीला कोपऱ्यात ठेवलं, मामी. मामाला पुढे ठेवलं. हा भाऊ. नमस्कार. ते आपण सगळे नणंद. हे नमस्कार. त्यांचे आत्या आहेत पाठीमागे होय. तिकडे सगळे, बाकी सगळा परिवार. नमस्कार. आणि ही माझी 2 मुलं. हो 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 हो. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय करता आपण? मी जॉब करतो कुठे? डॉक्टरांकडे एनएसटीचे, त्यांच्याबरोबर असतो. बरं. आपण काय करता? मी गृहिणी. कुठे होतं बालपण तुमचं? बालपण लोणावळ्यातच. आणि तुमचं बालपण सगळं इथलं? लोही. शाळा कुठली? माझी डॉक्टर BN पुरंदरे. आणि आपली? माझी VPS हायस्कूल. अरे वा, छान छान. तुमच्या घरी कोण कोण होतं? माझे घरी माझी आई, माझे वडील, माझे काका, 2 काका, आजी, भाऊ, सगळं आम्ही जॉईंट फॅमिली. आणि तुमच्या? आई, वडील आणि भाऊ बहीण. कसं बालपण कसं गेलं? बालपण ठीक म्हणजे. तुमचं? माझं पण मजेत. मग मला तुम्हाला विचारायचंय की आता सांगा, काय सांगणार? मी वेगळ्या ह्याच्यामध्ये कामाला होते, लॅबमध्ये. हे वेगळ्या लॅबमध्ये कामाला होते. मी तुमच्याबद्दल विचारलं का? बरं, आता सांगा कुठल्या लॅबमध्ये होता तुम्ही? मी होते एक गांधी लॅब म्हणून होतं. बरं. आणि मी तिथे आपण? होते. मी कविटकर म्हणून त्यांच्याकडे जॉबला होतो, लॅबमध्येच होतो. बरं, मग काय झालं? त्यांनी सांगू मी सांगू दे. तुम्ही सांगा, कुणी बोला तर. तर आम्हाला एका हॉस्पिटलसाठी कलेक्शनला जावं लागायचं. कलेक्शन? हो. तर मी तिथे जायची. हे नंतर लागले, हे माझ्या नंतर लागले लॅबमध्ये. मग आमची भेट त्या हॉस्पिटलमध्ये झाली. मग आमचं येणं सेम असायचं, सेम टाइमवर असायचं आमचं येणं. मग तसं आमचं बोलणं वगैरे नसायचं, पण फक्त ओळख म्हणून अशी होती. तुम्ही त्याच वेळेवर का जायचे तिकडे? तोच टायमिंग असायचा बऱ्याचपैकी, म्हणजे आमच्या दोघांचा सेम टायमिंग हा, मग? असायचा. भेट झाली आमची आणि मग ओळख झाली की त्याच्या तिथून मग हे झालं सगळं. काय झालं? हे झालं म्हणजे मैत्री झाली आमची. मैत्री झाली. म्हणजे मैत्रीला सुरुवात कशी झाली? मैत्रीला सुरुवात म्हणजे अशी झाली की म्हणजे मला तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी म्हणजे अशी भेटाय अशी वाटलं मला की तिच्यासारखी कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं तिला. हे ना? ह्याला. कुठे 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 म्हणजे बघितलं? असं मार्केट विर्केट मध्ये असं वाटलं की तिला कोणतरी दुसरी बहीण आहे असं वाटलं मला. तर मी असं विचारलं की तू तिची बहीण आहेस का? तर ती बोलली की नाही, मला कोणी बहीण नाहीये, हा. मी एकटीच आहे. काय झालं? काय झालं तुम्ही सांगा. नाही, यांनी मला विचारलं की तुझी कोण बहीण आहे का? तर मी बोलले नाही. ते बोलले तुझ्या दुसऱ्या लॅब मध्ये असं मी बघितल्यासारखं वाटतंय. तर मी बोलले नाही, ठीक आहे, माझी स्टाईल आहे कोणी का? बहीण नाही. हे बघा, पाठून सगळे मामा म्हणतात नक्कीच नक्कीच. मग तर मग त्यानंतर मग मला असं वाटलं की हिची बहीण वगैरे असेल, त्यामुळे मी तिला विचारलं. म्हणजे अशी मुलगी बघितली होती मी लॅबमध्ये दुसऱ्या. बरोबर. तिचं नाव काहीतरी श्वेता वगैरे. तर बोललं की तुझी कोण आहे का ओळखीचे? ते बोलले नाही. मग त्यानंतर मग तशी ओळख झाली आमची. मग तसं बोलणं वाढलं आमचं त्यापासून. आणि मग पुढे? पुढे मग एकदा मी भुशीला गेलो होतो, त्यावेळेस ही पण भुशीला होती. हे कसं दोघे एकदम काय हो? हे गेले तेव्हा म्हणजे तिकडे ती तिच्या फ्रेंड्स बरोबर होती. नाही, पण सांगा ना, हे कसं काय हो? नाही, मी माझ्या घरच्यांबरोबर आम्ही सगळे दरवर्षी जातोच. आणि हेही तिथे लकीली आले होते. ते नाही, लकीली कसे आहे? नाही, हे मला खरंच माहिती त्यावेळेस काहीच नव्हतं. माहित नव्हतं मला. तर नाव पण माहित नव्हतं.
म्हणजे जस्ट असं बघितलं त्यांनी, मग नंतर आमचं बोलणं झालं की तू तिकडे होती का, मी तिकडे होतो, मग नंतर त्या विषयावर अजून बोलणं झालं. बुशी डॅमवर दुसरी टाइमवरनं अजून ते बोलणं किती झालं. लिटर खोल आहे वगैरे विचारलं. किती पाणी साठा होतो त्याच्यात वगैरे. तसं अजून बोलणं वगैरे वाढत गेलं. हम्म. तसं वर्ष दीड वर्ष नुसतं बोलण्यातच गेलं आमचं बुशी फक्त. डॅमवर. असंच फक्त फ्रेंडली अच्छा अच्छा, पण बोलत होता. बोलत होतो. कोण जास्त बोलायचं? हेच जास्त बोलायचे. आता कोण जास्त बोलतं? आता मीच बोलतो जास्त. पण काय होतं, तेव्हा तुम्ही पुढाकार घेतला? हो. तुमच्या मनात ही गोष्ट आली कधी? असं वाटलं मला की बाबा चांगली मुलगी आहे, आपल्या घरच्यांना व्यवस्थित बघू शकते, हे करू शकते, आणि एक आवडली मला. मग तुम्हाला अंदाज आला होता कधीतरी नाही, propose मला असा करायचा? अंदाज नव्हता आला हा. की म्हणजे तसं बोलणं फक्त माझं ह्यांच्याबरोबरच असायचं, बाकी असं कोणाबरोबर बोलणं नसायचं. नाही. ह्यांच्याबरोबरच बोलणं असायचं. व्हेरी गुड, छान, बरं करत होता तुम्ही. मग कोणी कोणाला कसं प्रपोज केलं? मग ह्यांनीच मला फोनवर एकदा विचारलं काय? की असंच की तुम्हाला आवडतेस वगैरे. मी शॉक झाले जरा. स्वाभाविक आहे असं डायरेक्ट विचारणं, बरोबर. तो किती मग वेळ मी- फोन चालला होता तो त्या दिवशी? नाही, त्या दिवशी फक्त एवढंच बोलणं झालं आणि फोन ठेवून दिला. त्यांनी? त्यांनीच ठेवून दिला. अच्छा, स्वाभाविक. पण राग आला असेल ना तुम्हाला की असं डायरेक्ट? ठेवून दिला आणि मग नंतर मग आमचं एवढं बोलणं नाहीच झालं. नंतर नाहीच बोलणं झालं. काय झालं हो नंतर? नंतर मग मी विचारल्यानंतर सुद्धा थोड्या दिवस ती नाहीच बोलली की नाही मला नाही जमणार, मला घरच्यांचे नाही होणार, हे हो नाही बोलणार. मग ह्यानी ती नाहीच बोलत होती. किती दिवस तुम्ही विचारत होता आणि नाही म्हणत होते? पण दोघांचं बोलणं मग बंदच झालं की सुरू होतं? नाही, थोडा वेळ बंद झालं, थोडा महिने बंद झालं, नंतर परत चालू झालं बोलणं. कसं काय ते? नंतर हे बोलले की नाही, आपण काय तेच रिलेशन असून म्हणून असं बोलू नाही शकत की त्याच रिलेशनवर आपण बोलू शकतो. आपण मैत्रीच्या ह्यानी पण आपण बोलू शकतो. परत प्रवेश केला त्याने. दुसरा टप्पा दुसरा है ना. पहिलं बॉम्ब सोडला होता, आता दुसरं पुन्हा नव्याने परत अस्त्र सोडलं. मग काय झालं पुढे? मग त्यानंतर मी फ्रेंडशिप ऍज अ फ्रेंड म्हणून माझ्याशी बोलत राहा. मी काय ठीक आहे तुला नाही हो बोलायचं नको बोला, असं काही माझं हे नाही, पण एक फ्रेंड म्हणून तर माझी चांगली राहू शकते. मग त्यानंतर मग बोलणं होत गेलं आणि मग हो बोलली ती काही दिवस. काय हो? का? नाही, म्हणजे आमचं बोलणं वगैरे होत गेलं त्या ह्यानी. मग ते त्यामध्ये कधी हो मध्ये रूपांतर झालं तेच कळलं नाही. यशस्वी होत झालं. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. पण मग घरी कसं कळलं? घरी मग आम्ही ठरवलं की आता आपण घरी सांगायचं. मग त्यांच्या घरी वगैरे माहितीच होतं. तुम्ही कसं काय हो? सगळ्यांना सांगून? हो सांगितलं मी काही. मग घरातली काय म्हणाले? माझ्या घरचं काय नव्हतं असं. तुमच्याकडे? माझ्या घरी प्रॉब्लेम होता. कसं काय? कारण का नाही, कास्टचा पण प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे नाहीच बोलत होते. नाही. तुम्ही सांगितलं घरी हो, की मीच बाहेरून सांगितलं. कळलं? नाही, बाहेरून नाहीच कळलं, मीच सांगितलं घरी. किती दिवस नाही होता? नाही, तरी महिने 2 महिने नाहीच. पण लग्न झालं तेव्हा घरच्यांना माहिती होतं? नाही, त्याच दिवशी माहिती पडलं. लग्न झालं त्याच दिवशी माहिती पडलं. कसं केलं लग्न? आम्ही आळंदीला. माऊली. मग म्हणजे दोघेच गेला होता? नाही, ह्यांची पूर्ण फॅमिली होती. ह्यांचे मामा मामी आत्या वगैरे सर्व ह्यांची फॅमिली होती, पूर्ण फॅमिली. तुला टेन्शन नाही आलं की आज आपण लग्न करतोय घरी? आलं होतं, खूप टेन्शन आलं होतं. मग पण त्यांची मम्मी होती, त्यांच्या आत्या होत्या, ते मला खूप त्यांनी हे केलं. आम्ही आहे म्हणून. तुम्ही लग्न मित्र केलं. वगैरे पण होते हो. बरोबर. आणि मग घरी कसं कळवलं? घरी मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यांच्या थ्रूच त्यांना कळलं. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आमच्या 8 वर्ष. अच्छा, 8 वर्षापूर्वीच आता मी काय झाल्यासारखं बाहेर काढतोय हो ना. मलाच टेन्शन आलं आता. मग मला सांगा, मग त्याच्यानंतर परत घरातल्यांशी कधी बोलायला लागले? घरातल्यांशी तसं फोनवर, म्हणजे असं फोन यायचा अधूनमधून. आणि एक माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं, तेव्हा आम्ही फुल फॅमिली, आम्ही सगळे मग त्या लग्नामध्ये भेटलो पहिल्यांदा. मग काय त्यांच्याबरोबर. प्रतिक्रिया? नाही, मग सर्व खुश. आम्हाला बघून सर्व खुश झाले की नाही आहे, हिने केलं पण चांगला मुलगा. छान आहे. त्याने मग सर्व खुश झाले, सर्व बोलायला लागले. आणि आता कसं आहे? आता खूप छान. आता त्यांना करमत नाही. काही झालं तर पहिला जावयाच्या चौथा शिवाय- फॉर्म्युला. तुम्ही पुस्तक लिहा हो. हा? त्या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 वस्तूंवर आत त्याग ठेवा. ₹1 मिळाला तर बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. सगळे मदत करू शकतात, द्या माझ्याकडे. ₹500. आता 3 संधी आहेत आणखी.
₹20. 2 संधी. आता 2 संधी आहेत. परत नेहमीचा प्रश्न, बदलायचंय? बदलायचंय? सगळे एक सुरात बोलतायत. ₹1. आता कुठली वस्तू पाहिजे ती घ्या. आता कोणती घेऊ? तर घेऊ. ₹2000. अरे 2521 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. काय सुनेबद्दल सांगा. मला ह्याने मुलगी आवडली म्हणून दाखवली, तर मी म्हणलं की म्हणजे मी एकदा बँकेत गेलेले, आमच्या शिंदे मॅडम आणि मी, तेव्हा ती तिथं कलेक्शनसाठी आलते बँकेत. तर मग मला ह्याने दाखवली की ह्या मुलगी मला आवडती. तर मी म्हणलं ठीक आहे, पण आपलं नाही का, मी पण नोकरी जॉब करते, तेव्हा ही मुलं माझी सगळी लहान लहान होती, तर ती सांभाळून घेईन का सगळ्यांना, असं घरातल्यांना, मला, कारण का मी जॉबला जाते, नाईट सगळ्या म्हणजे ड्युट्या कराव्या लागतात, तर पूर्ण तिने फॅमिली सांभाळायला पाहिजे. तर तो बोलला हा मम्मी, तिचा स्वभाव सेम तुझ्यासारखा आहे, शांत आणि खूप चांगली आहे ती, तुझ्यात काहीच फरक नाही असं. आता कसं वाटतंय? असं छान, म्हणजे माझ्यासारखीच आहे ती, शांत. आणि सर्टिफिकेट कसं देणार तुम्ही? मी एकदम चांगला खुश आहात, समाधानी आहात. हो. बरं, आता त्या सासूबाईंकडे सांगा. कशाबद्दल बोलू? जावयांचं बोलू का लेकीचं बोलू? त्यांनी सुनेबद्दल बोलले ना, आता तुम्ही जावयापासून सुरुवात. जावयांचं त्यांनी पहिल्यांदा लग्न केलं ते आम्हाला मान्यच नव्हतं, पण 1 महिन्याने म्हणलं माझी एकच लेक आहे, दुनियाचं काय ऐकायचं. मग आम्ही 1 महिना बरोबर. मग 1 महिन्याच आम्ही तिला बोलायला लागलो, पण जावई खूप चांगले आहेत, जावई माझा भला, ह्या सगळ्यातच आलं म्हणलं. द्या. जावयांचा स्वभाव खूप छान आहे, हा. मनमिळाऊ आहेत आणि मुलगी थोडी आहे, थोडा त्याच्या केव्हा तरी राग येतो, मनमिळाऊ आहे. द्यायचं. वहिनी खूप प्रेम आहे, प्रेमळ आहे. तुम्ही कुठे असता राहायला? वडगाव. वडगाव. मग तुम्हाला यावंसं वाटतं? आलं की जावंसं वाटतं? नाही अजिबात नाही. नाही. तर खुश आहात ना तुम्ही? हो खूप. एखादी गोष्ट वहिनीला सांगाल आधी की भावाला सांगाल? वहिनीला. काय लिंबू फिरवलं पिवळ्या रंगात? तिचं लग्न आत्ता झालंय, आमचा खूप वर्षाचा प्रवास आहे दोघींचा. तिचं लग्न आत्ताच झालंय मे मध्ये, त्याच्यामुळे ती मला एका बहिणीसारखीच आहे. आमच्यामध्ये आमचं कधीच असं नातं नव्हतं, म्हणजे सगळ्याच नणंद आमच्या आहेत, ते आमचं कधीच असं नातं नणंद भाऊजांचं कधीच झालं नाही. आम्ही सगळ्या बहिणींसारखंच राहिलेलं आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, आता इतक्या वर्षाचा प्रवास आहे, क्षमा मागायची तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कसे देणार? पहिलं तर माझ्या आई वडिलांचीच मागेल. आई वडील, आजी, भाऊ, त्यांचं खूप मनं दुखवलीत मी, कारण का त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून वेगळ्या होत्या आणि मी त्या पूर्ण नाही केल्या. क्षमा तर मी त्यांचीच मागेल. आणि धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद त्यांचेच देईन, कारण का त्यांनी आम्हाला स्वीकारलं, सगळ्यांना, म्हणजे आमच्या फॅमिलीला सगळ्यांना स्वीकारलं. माझे सासू सासरे आता नाहीयेत, सासू सासरे आणि माझ्या नंदा, त्यांनी आम्हाला खूप समजून घेतलं सगळ्या गोष्टीत, म्हणून त्यांनाच थँक्यू बोलेल. तुम्ही? मी माफी मागायची असेल तर माझी सासू सासऱ्यांचीच मागेल. जर माझ्याकडून काय चुकलं असेल काय त्यावेळेस, म्हणजे त्यांना न विचारता हे काय जे काय गोष्टी झाल्या, त्यासाठी मी त्यांची खरंच माफी मागेल. आणि त्यांनी मला समजून घेतलं आज, म्हणजे सगळ्या काही कार्यक्रमात त्यात मला त्यांचं कुठल्याही गोष्टीला म्हणजे मला सोडून कधी होत नाही आता, त्यामुळे मला आभारही मी त्यांचेच मानेल. आणि माझे मित्र वगैरे ज्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांचेही खूप मी आभार मानेल. बरं, आता तुमची थोडी धावपळ आहे. 5, 7 की 11 किती वस्तू आणणार बघूया. आणि लवकरच आम्ही वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये सुद्धा येणार आहोत, तेव्हा आम्ही नेमकं कुठे यावं यासाठी SMS करायला विसरू नका. वेळ 2 मिनिटाची आणि रंग आहे कुठला देऊ? कोणताही द्या. पांढरा. वेळ सुरू. पांढरा. पीठ 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 आणा डब्यातलं, वाटीत पीठ आणा. हे सांगा. तांदूळ तांदूळ मीठ बघा मीठ समोर पिठाची पोस्टर. करणी. फूल पण आहे, सफेद फूल सफेद फूल. लवकर. हा, कलर. साखर 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 साखरचा डबा आणा. मीठ मीठ साखर साखर साखरचा डबा आणा. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलंय. हे सांगा लवकर. तांदूळ तांदूळ तांदूळ
फूल 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 तांदूळ 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 ताटात तांदूळ आहे बघा. 30 सेकंद राहिली. 7 वस्तू आणल्यात. सफेद फूल सफेद फूल कोलगेट कोलगेट 10 कोलगेट 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 9 8 7 गजरा गजरा गजराला सहा. हात लावा. गजराला हात लावा. गजराला हात लावा. बस 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 असं काय. फुल आणा ना पांढरं फुल आणा ना. 4 3 2 1 वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही. फक्त वस्तू सांगा. फुल पांढरे एक. फुल टोस्टर 2 हे राउटर 3 क्रीम 4 साखर 5 पीठ 6 मीठ 7 तांदूळ तांदूळ 8 कप 9 पावडर 10 साबण 11. थँक्यू 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि आता काय 3 अपेक्षा. ठरवून ठेवले आहे. बरं सांगा सांगा अपेक्षा सांगा. अपेक्षा अशी आहे की घरात आल्यानंतर फोन कमी करावा. काय हो नाही कधी करेल करेल कोणाला करत असता घरी आले. कोणाला नसतो करत. मग काय आपले मेसेज आलेले वगैरे चेक करत असतो. कोण पाठवतो मेसेज. कोणी पाठवत नाही मेसेज. जस्ट आपलं चेक करत असतो कामाच्या बाबतीत. कामाच्या बाबतीत. पण जरा कमी करा. हो, हा? नक्की. दुसरी अपेक्षा त्यांचं काम असं आहे की त्यांच्या कामाची फिक्स असं वेळ नाहीये. तर जो वेळ भेटतो तोही त्यांनी मुलांना द्यावा फॅमिलीला द्यावा अशीच ही दुसरीच अपेक्षा आहे. कोणाला देता. त्यांच्या कामालाच देतात. नाही देईल नक्की. तिसरी अपेक्षा दुसरी अपेक्षा अशी आहे की जेव्हा आमची सगळी फॅमिली जेव्हा काही फंक्शन असल्यावर जेव्हा येते की त्यांनी स्वतःहून त्यांना विचारावं त्यांची तब्येत वगैरे. त्यांच्या बहिणी वगैरे येतात कधीतरी. त्यांनाही अपेक्षा असते की आम्हाला भावांनी विचारावं तसं त्यांनी विचारावं अशी अपेक्षा आहे. काय हो विचारेल आपण. दिसल्या बाहेर की कशी आहे तब्येत. दिसल्या की विचारा. आता विचारा आधी. बहिणी आल्या तेवढ्या विचार. बरेच का हा. बरी आहे ती बघा. दुसरी रागवेल तिला विचारा. बरेच का. हा येऊन जाऊन बरी नाही काय खाल्लं का वगैरे जरा वेगळे वेगळे प्रश्न विचारा. नक्की. बर तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या 3 अपेक्षा म्हणजे खूप किटकिट करत असते पाठीमाग. येऊ का निघू पाठच्या दरवाजाने. हो या. तिच्या 1 मिनिट आधी त्याचं काय विचारूया. नाही कटकट फक्त त्याच गोष्टीवरून असते की फोन बाजूला ठेवून जरा मुलांकडे बघा असं. बरं मग तुमची अपेक्षा काय कटकट कमी हो, करावी. कमी करा. कधी कमी होणार. कमी होईल. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात चेंज केला की माझंही कटकट कमी होईल. सगळं दुसऱ्यांवर ढकला तुम्ही. दुसरी अपेक्षा दुसरी अपेक्षा अशी की म्हणजे तिने माझ्यावरती खूप प्रेम करते. ते अजून प्रेम करावं तिने माझ्यावरती. म्हणजे काय करावं सांगा जरा. म्हणजे काय करावं. आता जेवढं करते त्याच्यापेक्षा जास्त करावे. म्हणजे कळलं का. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे आता खूप प्रेम करा त्यांच्या. बरं ठीक आहे. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा म्हणजे की तिने माझ्याकडे पण लक्ष द्यावं. माझ्याकडे बिलकुल तिचं लक्ष नसतं. मला सांगा लक्ष असल्याशिवाय कटकट करतात का. पण तरी सुद्धा काय हो कधीपासून लक्ष देणार त्यांच्याकडे. आता होम मिनिस्टर जसे जातील ना तसे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आता हेच ठेवणार आहे मी. हे बघा त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आपण लवकर निघालेलं बरं. तेव्हा या दोघांना शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.